ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत आणि मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांचे निधन झाले। वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। नागपूरच्या अंबाझरी घाट इथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत। बाथरूममध्ये अंघोळीस गेलेल्या तरुणीचा गुदमरून मृत्यू झाला। ही धक्कादायक घटना मुलुंडमध्ये घडली आहे। नीपा गाला असं 21 वर्षीय मृत तरुणीचं नाव आहे। लोणावळा येथे नवीन वर्षाचं स्वागत करून घरी परतलेली नीपा मुलुंडमधील आपल्या घरी अंघोळीसाठी गेली, पण तासाभरानंतरही ती बाहेर न आल्यानं जेव्हा घरच्यांनी दरवाजा तोडला त्यावेळी ती बाथरूममध्ये निश्चित पडल्याचं निदर्शनास आलं। नववर्षानिमित्तानं अनेकांनी साईचरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतले। नाताळची सुट्टी आणि नववर्षानिमित्तानं लाखोंच्या संख्येनं भाविक शिर्डीत दाखल झाले होते। या काळात साईबाबांच्या चरणी भाविकांनी 14.5 कोटींचं दान अर्पण केलंय। एसटी महामंडळाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वेतनवाढीतील फरक एकरकमी देण्यात येणार आहे। परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ही घोषणा केलेली आहे। कर्मचाऱ्यांना वेतनवाढीतील फरकाची रक्कम हप्त्यामध्ये न देता ती एकरकमी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। दौंड तालुक्यातल्या केडगावमधल्या एका शेतकऱ्याच्या मुलीनं आपल्या लग्नात बुलेटवरून एंट्री केलेली आहे। विशेष म्हणजे या शेतकऱ्यानं मुलीची हौस पुरवण्यासाठी मुलीची मागणी पूर्ण केली। आर्यन लॉन्स या मंगल कार्यालयात झालेल्या या लग्न सोहळ्यासाठी नवरी मुलगी कोमल देशमुखनं बुलेटवरून दिमाखात प्रवेश केला। महावितरण, महापारेषण आणि महाजेनको या राज्यातील तीनही वीज कंपन्यांचे 83,000 कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलेलं आहे। येत्या 7 जानेवारीपासून 3 दिवस संपावर जाण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय। इलेक्ट्रिसिटी ऍक्टमध्ये होत असलेल्या संशोधनाचा विरोध आणि कर्मचाऱ्यांच्या इतर प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी हा संपाचा इशारा देण्यात आलाय। केंद्रीय मंत्रिमंडळानं बँक ऑफ बडोदा, विजय बँक आणि देना बँक या 3 बँकांच्या विलिनीकरणास मंजुरी दिली आणि या विलिनीकरणामुळे देशातली तिसरी सर्वात मोठी बँक निर्माण होणार आहे। या विलिनीकरणामुळे या बँकांच्या ताळेबंदावर परिणाम होईलच, शिवाय ग्राहकांवरही थोडाफार परिणाम होणार आहे। बारा ते 14 जानेवारी हे सलग 3 दिवस सार्वजनिक सुट्ट्यांमुळे बँका बंद राहतील। 12 जानेवारीला दुसरा शनिवार, 13ला रविवार आणि 14ला मकर संक्रांत आणि पोंगलमुळे बँक कर्मचाऱ्यांना सुट्टी आहे। त्यामुळे ऐन सणासुदीत रोख रकमेची चणचण जाणवू शकते। रेल्वेमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे। रेल्वेमध्ये तब्बल 13,000 जागांसाठी भरती करण्यात येते आणि यासाठी आजपासून ऑनलाईन प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। 31 जानेवारी ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असेल। रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डानं पहिल्यांदाच ज्युनियर इंजिनिअरिंगच्या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केली असून त्यासंबंधित जाहिरात देखील काढली आहे। मुंबईतल्या म्हाडाच्या जुन्या वसाहतीमधल्या पुनर्विकास प्रकल्पाच्या फायली संबंधित अधिकाऱ्यांना 90 दिवसांच्या आत पूर्ण करणं म्हाडानं बंधनकारक केलंय। या संदर्भातली माहिती म्हाडाचे मुंबई सभापती मधु चव्हाण यांनी एका परिपत्रकाद्वारे दिली आहे। प्रकल्पामधली दिरंगाई टाळण्यासाठी म्हाडानं हा निर्णय घेतलेला आहे।